दादा, काय ग? तुला ते ट्रेकिंगचं पुस्तक दिलं होतं ना, ते घ्यायला आलीये. हा ते आहे इथे. ते देच तू, पण आधी जोक काय झालाय ते सांग मला. जोक? हो, आत्ताच आठवून आठवून हसत होतास ना. अगं ते असत. असंच एकटंच उभं राहून असायला तुला काही वेड बीड लागलंय का? अगं काय नाही, एक उंदीर आला होता म्हणून हसत होतो. काय उंदीर आठवत हसत होतास तू? काय हसण्यासारखं आहे? काय नाही काय नाही. दादा, तू एक काम कर, तू जरा शांत झोप काढ जरा वेळ. काय पर ते पुस्तक कुठे आहे? तिथेच आहे. बर, गुड नाईट. गुड नाईट. हा गुड नाईट. चला जरा सावकाश सावकाश सावकाश. बाबो, युवा नेते आणि चक्काच वाड्यावर. काय राजकुमारराव, अंकुशरावांना सोडून आज प्रताप दादांकडे काय काम काढलं? दळणाचं डबं आणलं की काय? ए अरे, माझ्या आईला सांग मी तिला घ्यायला आलोय. जा. तू काही वेगळा राहतोस काय रे? ए अरे, काय बोलतोय तू, कळतं का तुला? हा, कारण तेव्हा ना त्या घरला पोचल्या असतील, तुला भेटल्या नाहीत का? काय? होय. अरे काय, तुझ्या मातोश्रींचं रथात बसून कवाच प्रस्थान झालं इकडनं. आणि सोबत तुझ्या ताई साहेब बी होत्या. अरे देवा, तुला फुकटची फेरी पडली नाही. अरे, तुला जे बोलायचंय ना ते स्पष्ट आणि नीट बोल. अरे तुझ्या बहिणीचा पाय काय मुरगळला? छोट्या मालकांना स्वतःची गाडी पाठवली त्यांना घरला जायला. दोघी बी त्याच्यात बसून गेल्या. तसं बी छोट्या मालकांची जरा जास्तच मर्जी आहे ना का तुमच्या कुटुंबावर? विशेष रमा. ए अरे, कोणाविषयी बोलतोय आणि कोणासमोर बोलतोय ना याचा जरा विचार कर. आज म्या बोलतोय, उद्या समजा गाव बोलल हे. ए अरे, तू आता इथेच ना म्हणून वाचलायस. बाहेर सापडलास ना तर मारीन कमी आणि फरफटीन जास्त. जय देव जय देव जय विरोबा देवा, जय टिकरीनाथ नमते तुझे पाया. रामा, वय चिंगी कुठे आहे का? सकाळी शाळेत गेली. जय देव जय टिकरीनाथ. अरे हो, आपले सुपुत्र युवा नेते श्रीयुत राजकुमार कुठे आहेत? ब्रह्मा विष्णू महेश तुझला वळती, निशिदीन काळ तुझ्या लोटांगण घालती. राजकुमार ना गेला असेल उकडे फुंकाला, तर ते शेणात दगड मारत असेल. आरती नीट घ्या. बनत अरे हो ना, हळू हळू. देव पळून जातील देवाऱ्यातून. आई पळून बिळून जात नाही. कुठ पळून जायचं असेल ना तर अगोदरच गेली असती. मामी, मामी, हा, मी आज वाड्यावर लवकर जाऊ का? ते कसं आहे ना, लवकर गेले ना तर लवकर काम होतील बघ, आणि मग संध्याकाळीच येता येईल घरी. नको, आज नको वाड्यावर जाऊ. वाड्याच्या कामाकडे मी बघते. आज तुला वेगळंच काम देणार आहे. थांब जरा.
हे बघ, बँकेचं पासबुक आहे आणि त्याच्यामध्ये चिठ्ठी पण ठेवली. हं? हे बघ, त्याच्यावर अंगठा लावलाय माझा. तालुक्याच्या बँकेत जाऊन पैसे काढून आण. पैसे? अगं, आणि नडीला साठवले होते बँकेत. हं? सरला एवढी काय काही पैसे काढायचे हा? अहो, असं काय करता? छोट्या मालकाने रामाचं कर्ज फेडले, ते नको का फेडायला? अगोदरच त्यांचे एवढं उपकार झाले ना की त्याच्यामध्ये बुडायला होते. नाही नाही, बरोबरच आहे तुझं. रमा, काढून आण पैसे हा? ऐक, इथनं नाक्यावर गेलीस ना की तिकडे तुला एसटी मिळेल. तिकडनं तालुक्याला जाण. तालुक्यावर इथं याला एकच एसटी आहे. ती जर चुकली तर रात्री तिकडेच कुठं तरी मुक्काम करायला लागेल. ती चुकवू नको. नाही नाही, हं? मी लवकर जाते आणि लवकर येते. तर पिशवी दे. ठीक आहे, हे टाक. नीट जाय. येते. छत्री ती बघ. सावकाश जागत अगं इकडे आहे. येणे ते बरं का हं. हा? वय येते ग मला. झालं का नाही तुमचं? का भेंडे मोजता का काय? चहा पिऊ की नको आता? प्या. जर राज्यात म्हणजे काय शांतपणे काय करायचं नाही का? कशाला कावताय? कावतं कुठे तुझं एवढ्या मोठ्या आरती चहा प्या. मला बोलायचं. बोल ना. अगं, रावसाहेबांचा फोन आला होता. काय म्हणाले? ते म्हणाले पक्षश्रेष्ठी कार्तिक दिवेकर आहेत ना, ते आज आपल्या तालुक्याला येत आहेत. म्हटले तू जाऊन भेट त्यांना आणि आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते त्यांना सांग. म्हटलं ठीक आहे. चांगलंय ना, मग तुला तर शेतीमध्ये मदतच होईल त्यांची. हो. आणि हो, कधी येणार आहेत ते? पोचतीलच. एक दीड तासात पोचतील म्हणाले. मग ते यायच्या तू तिथे पोच. हो. नाही म्हणजे कारण त्यांना रिसीव्ह करायला तू असलास तर बरं होईल ना. नाही, मी निघतोच आता. छोटे मालक ज्यूस? नाही नको, थँक्यू. चला येतो. नीट जा. हं? बाय. मावशी, तालुक्याची गाडी गेली का हो? काय वेल हे याला. बरं, ठीक आहे. आभाळ तर लई भरून आले. नशिबानं जाताना तरी पाऊस नाहीये. पर पावसात अडकायच्या आत घरी यायला पाहिजे, नाहीतर उगाच मामीची काळजी वाढायची. अहो छोटे मालक, तुम्ही? अहो, तालुक्याला चाललो होतो, पण तुम्ही ते काय करताय? अहो, मी अभि तालुक्याला जाणाऱ्या एसटीचीच वाट बघते बघा. अच्छा, मग नका बघू वाट. का? गाडी गेली की काय? गाडी गेली की नाही मला माहित नाही, पण मी सुद्धा तिकडेच चाललो होतो. तुम्हाला सोडतो. नाही नको, मी जाईन गाडी ना. तुम्हाला कशाला उगाच त्रास? हो, त्रास कसला त्यात? मी काय तुम्हाला सोडायला म्हणून तालुक्याला येत नाहीये. माझं सुद्धा तिकडेच काम आहे. चला बसा. काय झालं? मालक, मी जाईन गाडी ना. असं रोज रोज बरं दिसत नाही म्हणून म्हणते मी. हो, पण गाडी असताना आणि मी सुद्धा तिकडेच जात असताना तुम्ही असं बसने जाणं मला बरं नाही वाटत. अहो, पण येते गाडी मी छोटे असताना. मालक. हॅलो अंकुश भाऊ, एक सॉलिड बातमी आहे. ती रमा आत्ताच तालुक्याला निघाली आहे. हो, एकटीच आहे. इतका वेळ त्या प्रताप दादांबरोबर काहीतरी गुलू गुलू करत बसली होती स्टॉपवर. अहो, विषय आहे का भाऊ, अशी नजर ठेवतो ना की घार पण मागं पडेल बघा. सगळी खबर आणतो बघा. सुन ठेवू का भाऊ? बर.
एक सांगायचं तुझे, हा बोल. रमाच्या लग्नाचं बघतोय, 2 दिवसांनी बघायला येणार आहे तिला. अरे वा, ही तर खूपच छान बातमी आहे. सरला माझी काहीही मदत लागली ना तर सांग मला, आणि पैशाची हवी असेल ना मदत तरीही सांग. नाही जी, आधीच खूप उपकार झाले तुमचे आमच्यावर, यावेळेला फक्त आशीर्वाद असू द्याचे. अगं ते तर आहेतच. बरं, जाताना मला भेटून जा. घरात लग्न कार्य काढतेस, थोडेसे पैसे असू देत जवळ. नाही पण ते अजिबात संकोच करू नकोस. हं? प्रताप, सगळ्या पंचकृषीत तुझ्याच नावाची चर्चा आहे. नाव मोठं होतंय तुझं. मोठेपणाची चर्चा बघून खरंच आनंद झाला. माझा कसला मोठेपणा त्यात? म्हणजे शेतकरी त्यांच्या समस्या माझ्याकडे घेऊन येत आहेत, हा खरं तर त्यांचा मोठेपणा आहे. अरे पण विश्वास कमवलायस ना. हा विश्वास का आहे माहितीये? त्या शेतकऱ्यांना तुझी मदत करतोस ना, त्या पाठीमागे तुझा कुठलाही स्वार्थ नसतो म्हणून. चांगलाय. रावसाहेब बऱ्याचदा बोलतात तुझ्याविषयी. त्यांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर. तो सार्थ करून दाखव. हो नक्की. देवेकर साहेब, एक विनंती होती. हो बोल ना. ह्या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या लवकर सोडवल्या जाव्यात म्हणून काही करता येईल का असा विचार करत होतो. प्रतापराव, आता तुम्ही शब्द टाकलाय म्हणल्यानंतर आम्हाला काम करायलाच हवं. मी एक काम करतो, लगेचच एक कमिटी जाहीर करतो. तुम्हीच त्यांना मार्गदर्शन करा. हो नक्की. अरे मी बोलत काय बसलोय, एक महत्वाचं काम करायचं राहूनच गेलं. कुठलं काम? एका व्यक्तीशी तुमची ओळख करून द्यायची आहे, आणि रावसाहेबांनी आवर्जून सांगितलंय ते काम आधी करा. आद्या, आद्या. आद्या, प्रताप म्हणजे रावसाहेब जाधवांचे सुपुत्र. आणि प्रताप, ही माझी मुलगी आद्या. हाय प्रताप. हाय. नाईस फिजिक. थँक्यू. किती तास वर्कआउट करतोस तू? 2 तास मिनिमम. सुपर. आपण फारच धावपळीत भेटतोय ना. इफ यू डोंट माइंड, आपण कॉफी पिऊया का? आता मी जरा गडबडीत आहे, म्हणजे खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही सगळेच घरी या ना, म्हणजे एकत्रच कॉफी होईल. नेक्स्ट टाइम नक्की. हो चालेल, येतो मी. बाय प्रताप. बाय. मग आद्या, कसा वाटला प्रताप? ही स्कूल and interesting too. Oh, I see. Pops. It's okay. काय तुम्ही? मावशी, 5 वाजता जाणारी गाडी गेली का हो? नाही, ते आज येणारच नाही आहे. काय? पर का? बस मध्ये काहीतरी बिघाड झालाय म्हणून ती नाही येणार. मग 5 वाजता जायला दुसरी कुठली सोय आहे का? पासवर्ड इथून तर लय लांब आहे. आता काहीच सोय नाही बघा जाण्याची. ठीक आहे. ए पोरी, कुठे निघालीस? पासवर्ड लय लांब आहे. ए थांब पोरी, नको जाऊ, पाऊस येईल. रमा आली नाही अजून. आली नाही म्हणजे? गेली कुठं? तालुक्याला पाठवले तिला.
अरे काय माणसं आहे का काय आहे तुम्ही हा? मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं, कसल्या भाषेत सांगितल्यावर कळेल हा? परवा एवढा तमाशा झाला तरी तिला एकटीला पाठवलं. मग काय तुला पाठवायचं होतं? गावर हिंडत असतो उकिरडं फुंकत. अगं मला रात्री सांगितलं असतं सकाळी गेलो असतो ना मी. त्यात हे असं पावसाचं वातावरण झालंय, कुठं अडकली पावसात तर काय करायचं, कुठं शोधायचं तिला? माझं चुकलंय, उगाच पाठवलं तिला. विरोबा, पोरीकडे लक्ष असू दे बाबा, सुखरूप असू दे ती. अजून कशी आली नाही? यायला पाहिजे होते आतापर्यंत. बस स्टॉपवर पण कुठं दिसत नाही. पावसाचं दुसरं काही वाहन पण नाही मिळायचं तिला. ना आली कुठून पण तर जाईल इथूनच म्हणा. यायला पाहिजे होती पण आतापर्यंत. कुठे चालली एवढ्या सुनसान रस्त्यानं? चल सोडतो मी तुला, बस गाडीत. ऐक ऐक, बस गाडीत. बस ना गाडीत. अगं एवढा हट्टीपणा बरा नव्ह. अगं तुला जिकडे जायचं ना तिकडे मला देखील जायचं आहे. चल बस गाडीत, सोडतो मी तुला. अगं ये ग, बस गाडीत. अगे थांब. दमलीस काय तू? अगं पळताना दमणारच ना. भिजलेस ग पूर्ण तू. चल ना, बस गाडीत, सोडतो मी तुला. बस गाडीत, चल सोडतो मी तुला. अगं चल ग. अहो सोड मला. अगं तिकडेच चाललोय मी. अगं चल ना, चल चल ना ग. अगं तिकडेच चाललोय, बोलतोय ना मी. मी म्हटलं ना नाही येते मला. सोडा तुम्ही.
काय रे रस्ता माहित नाही दाखवू तुला रस्ता हा हे निघायचं गप निघायचं चल निघ. तुम्ही बसा